आणि सर्व लोक त्यांचा स्वागत करणार आज. तुम्ही अजित पवारांचं स्वागत करताय. तुमचे वडील हे अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलाय. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहात नाही, का? आज पक्ष प्रवेश का कोई विषय नहीं है, ते वेगळे विषय है. मैं मेरे मतदार संघ की बात कर रहा हूँ. 15,000 से अधिक महिलाओं को फायदा मिला है लाडली बहन योजना का. वो महिलाओं को रक्षाबंधन के अवसर पर दादा का स्वागत करना है, उनको धन्यवाद करना. तुम्ही सहभागी होत असताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तुम्ही काही बोललेला आहात का? पक्षाचा काय प्रोटोकॉल फॉलो होणार? मेरी कोई लीडरशिप से बात नहीं हुई. उनसे पूछिए 2 दिन पहले जब कांग्रेस की यात्रा इधर हुई थी तो मुझे क्यों नहीं बुलाया गया था. तुम्ही काँग्रेस पक्षावरती नाराज आहात का? कांग्रेस पक्ष हमें भूल जाती है तो हम क्या करें. तुम्ही वेळोवेळी काँग्रेस पक्षाविषयी नाराजी व्यक्त करताय, मात्र तुम्ही आता अजित पवारांचं समर्थन करताय. तर तुम्ही अजित पवारांच्या अच्छा काम करे. पूरे महाराष्ट्र में उनकी बहनों से मिलने जा रहे हैं और आज बांद्रापूर्व की बहनों से वो मुलाकात करें. तुम्ही स्थानिक आमदार म्हणून तुम्ही यात्रेमध्ये सहभागी होत आहे. न्यूज 18 लोकांच्या प्रेक्षकांना तुम्ही थेट सांगाल, तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहात का? आज कोई पक्ष प्रवेश की बात नहीं है. जनता से पूछेंगे, जिधर जनता चाहेगी उधर से मैं चुनाव लढूंगा. जिशान सिद्दीकी येणाऱ्या 2024 विधानसभेला राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडणूक लढतील. वांद्रे पूर्व मतदारसंघात 2024 में नक्की जिंकणार आणि लढणार. जनता बोलेगी कौन से पक्ष से लढू. सर, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. महायुतीचं सरकार आहे, तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार का? अभी मैंने कोई ऐसा फैसला लिया नहीं. एक मिनिट, गाडी थांबवून येत होता. दुसरा सर प्रश्न असा आहे की महायुतीमध्ये तुम्ही महायुतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावताय. ये महायुति का कार्यक्रम नहीं, ये महाराष्ट्र की जनता का विकास का कार्यक्रम है. हा जनतेच्या विकासाचा जरी कार्यक्रम असला, जनता का विकास जिधर होगा आमदार जिशान बाबा सिद्दीकी उसके साथ रहेगा. बाबा सिद्दीकी जे तुमचे वडील आहेत, तर त्यांच्या मताप्रमाणे तुम्ही आता राष्ट्रवादीचा मार्ग धरणार आहात का? नहीं, वो अलग इश्यू है. पिताजी से आप पूछिए, हम दोनों अलग लोग हैं. मेरे उप मुख्यमंत्री साहब आज इधर आए और हमारा सौभाग्य कि उनका स्वागत करने मिल रहा है. तर तुम्ही त्यांचं स्वागत करताय. सर, शेवटचा प्रश्न, नाना पटोले यांच्यासोबत तुमचा काही संवाद होऊ शकलेला आहे का? नहीं, ऐसे किसी से बात नहीं हुई. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. त्यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये आहेत, मात्र ते अधिकृतरित्या काँग्रेसचे आमदार जरी असले तरीही आज त्यांच्या मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पक्षाची यात्रा आलेली आहे. ते या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. यापूर्वी देखील जिशान सिद्दीकींनी अनेक वेळा काँग्रेसला घरचा आहेर देखील दिलेला आहे. आता देखील त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला, मात्र काँग्रेस पक्ष त्यांच्यावरती कोणतीही कारवाई करत नाहीये. किंबहुना जिशान सिद्दीकींनी सूचक असं विधान केलेलं आहे. येणाऱ्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत तर कोणी केलं तरी काँग्रेसला काही फरक पडत नाही असं परखड मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. लोकसभेच्या निवडणुकीत कुणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष काय संपतो असं नाही, तो वाढतो असंच सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामध्ये आपण नांदेडचं उदाहरण पाहिलं का बडे बडे नेते गेले आणि सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी, काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली. कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही. एक विचार म्हणून काँग्रेस पक्ष आहे, लोकांचा विचार तो आहे, एक तत्त्वज्ञान त्यामागं आहे आणि ते देशहिताचं तत्त्वज्ञान आहे. म्हणून आम्ही कुणी गेलं तर त्याची काही काळजी आम्हाला करण्याचं काही कारण नाही. आम्ही जोमानं उभं राहतो.